95 सालापासून या नवी मुंबई शहराचा सत्ताधीश पार्टीचा मी सल्लागार आहे. त्याच्यामध्ये कधीही डिस्कंटिन्यू कधी झालेले नाही. ज्याला प्रशासकीय कालखंड होता त्याला सुद्धा आयुक्तांना बोलून मी प्री मान्सूनच्या बैठका घेतल्या. आपल्याला कल्पना आहे की त्यावेळच्या क्वारी परिसरामध्ये दगड उघडा करावा म्हणून माती वरच्यावर काढली जायची आणि तशा प्रकारे तिथे वरती बांध केले जायचे. तुर्बा परिसरामध्ये तशा प्रकारचं पाणी साठल्यानंतर जो मातीचे जो रेला आला त्यामध्ये काही झोपड्या वाहून गेल्या, काही लोकांना मृत्यूला सामोरं झालं. म्हणून आजच्या बैठकीमध्ये जरी क्वाऱ्या बंद असल्या तरी क्वारी परिसरामध्ये अशा प्रकारचा मातीचा ढीग आणि त्याच्यानंतर मातीचा रेला येऊन मनुष्यहानी होऊ नये म्हणून त्याची दक्षता घेण्याकरता सूचित करण्यात आले. आता गोरगरिबांना एकूण कुठल्या नाल्यामध्ये कोणत्या लेवलपर्यंत पाणी वाहतं याचं अज्ञान असल्याकारणानं बिचारे गरजेपोटी तिथे झोपड्या बांधतात आणि मग कधीतरी पूर झाला आणि मग त्यामध्ये झोपड्यासहित लोक वाहून जातात आणि मग बातमी येते की नवी मुंबईमध्ये अमुक अमुक परिसरात नाल्यामध्ये बांधलेल्या झोपड्या वाहून गेल्या आणि त्यांना लोकांना मृत्यूला सामोरं. त्याची दक्षता घ्यायला सांगितली. आता गावठाणामधील गटारे, झोपड्यामधली गटारे, LIG मधली गटारे या सगळ्यांची स्वच्छता करावी. मोकळ्या असलेल्या इलेक्ट्रिकचे केबल त्याची दखल घ्यावी. किंबहुना उघड्या असलेल्या DP या उद्याला पाणी जास्त चालल्यानंतर शॉर्ट सर्किट होतं आणि मग काही लोकांना मृत्यूला सामोरं, त्याच्यासुद्धा दक्षता घेण्यास सांगितलं. शाळा आता बंद आहेत. शाळा सुरू होतील तत्पूर्वी शाळांच्या इमारती सिपेज लिकेज याचीसुद्धा दक्षता घ्यावी. त्याचबरोबर या कालखंडात उन्हामुळे असलेले विंचू, त्याचबरोबर असलेले साप हे आतमध्ये जातात आणि त्या बेंचेसवर कपाटामध्ये. तर 3-4 दिवस अगोदर त्या ठिकाणी इमारतीच्या सभोवताली स्वच्छता करावी. वरांडे, लायब्ररी असेल त्या ठिकाणी वर्ग असतील साफ करून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारचा धोका होणार नाही याची दक्षता घ्यावी यावी. पंखे, ट्यूबलाईट, उघड्या वायरी याच्यावरसुद्धा त्याच्यावर लक्ष घ्या. आणि त्याचबरोबर आता आपण ठरवलं आहे की प्रत्येक शाळेमध्ये CCTV कॅमेरे लावायचे. ते CCTV कॅमेरेसुद्धा बरोबर आहेत की नाही त्याचीसुद्धा दक्षता घेण्यात सांगण्यात आलेलं आहे. आता एकूण आपल्याला कल्पना आहे की नवी मुंबईमध्ये शिरतानाच त्या ठिकाणी वाशीच्या पुलाखाली 400-500 लोकांची वस्ती आहे. माणुसकी म्हणून त्या ठिकाणी त्यांना राहायला काहीतरी निश्चित संधी मिळाली पाहिजे. परंतु ज्या शहराला नावलौकिक आहे अशा शहराच्या प्रवेशद्वारावर जर अशा प्रकारची ज्याच्या अंगावर अर्धांग उघडं असतं अशा प्रकारची तिथे स्थिती असते. म्हणून माननीय तिथले उपायुक्त यांना मी फोनवरून सांगितले आणि आयुक्तांशी संपर्क करायला सांगितलेला आहे. माननीय श्री अमितजी काळे आणि त्यांना सांगितले की त्यांना नोटिसा द्या, तिथल्या कलेक्टरना कळवा आणि इथून नवी मुंबई महापालिकेने खर्च करून त्यांना आपापल्या गावी पाठवण्याची व्यवस्था करावी. या नवी मुंबई शहरामध्ये लोकांचं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी काही ड्रग्स, काही दारू पिण्याचे, काही विविध गुन्हेगारी स्वरूपाचे लोकसुद्धा त्या लोकांच्यामध्ये मिसळलेले आहेत. तर हा शहराला धोकाच आहे आणि म्हणून माननीय आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांना सांगितलेले आणि गरज पडली तर पोलीस आयुक्तांशी पण बोलेन मी. आणि जेणेकरून अशा प्रकारच्या चुकीच्या पद्धतीनं वास्तव्य करणाऱ्या लोकांना इथून त्यांना एक जर चांगले लोक असतील, ते बेघर असतील तर त्यांना शेल्टर होममध्ये सुद्धा ठेवण्याची व्यवस्था करण्याची निश्चितपणे सांगण्यात येईल. आता नुसत्या वाशी स्टेशनला नाही, सिहोर स्टेशनला पण आहे, कोपर करण्याला 1 दिवसाकरता 2 दिवसा कोणीसुद्धा सांगितलं ठीक आहे. परंतु जर 12 महिने 24 तास जरी असे लोक राहतील तर शहराची विद्रुपता होते. आता त्याचबरोबर सिग्नलवर भीक मागणारे भिकारी, या भिकाऱ्यांच्या संपूर्ण त्याचं सर्वेक्षण करून
ते भिकारी आहेत का, ते त्यांच्या कडेवरची मुलं त्यांचीच आहेत का, त्याचा पूर्ण तपास करून त्या लहान मुलांना जर का ते कोणी चोरून आणले असतील तर त्या लहान मुलांची सुद्धा आरोग्याची सोय, त्यांना राहण्याची सोय, खाण्यापिण्याची, त्यांच्या शिक्षणाची सोय पण केली पाहिजे. आणि भिकारी असतील तर त्यांना शेल्टर होममध्ये नेऊन त्यांना अन्नधान्य दिलं पाहिजे. परंतु त्या सिग्नलवर भीक मागण्याची त्यांना मुभा देता कामा नये. तृतीयपंथी माणसंच आहेत. प्रश्न असे की त्यांना एकूण सर्वेक्षण करून आपल्या शहरामध्ये किती तृतीयपंथी आहेत, त्याच्यापैकी जे वयोवृद्ध आहेत अशा लोकांना तर महानगरपालिकेनं स्वतः समाज कल्याण विभागानं त्यांच्या जेवणा खाण्याची, औषधाची सोय केली पाहिजे. जे कामं करण्यासारखे असतील त्यांना काम पण दिलं पाहिजे. आणि जर कामं करण्याची इच्छा नसेल तर त्यांचे समूह बनवून त्यांना उद्योगामध्ये लावलं पाहिजे. त्याकरता महापालिका पण पैसे टाकले पाहिजे. समाज कल्याण विभागाने गरज पडली CSR फंडामधून सुद्धा पैसे टाकले. परंतु तृतीयपंथीयांचा नाक्यावर, सिग्नलवर त्या ठिकाणी राबता नको, भिकाऱ्यांचा नको. आणि आता नवीन फॅशन निघाले, काही फेरीवाले वस्तू विकायला सुद्धा सिग्नलला थांबतात. असे म्हणजे गाड्यांवर ठोकतात, हे घ्या, गजरा घ्या, माल घ्या, कोणी सांगतो पेटी घ्या, कसली कंपास पेटी, रंगपेटी. तर ही परिस्थिती थांबली पाहिजे. भिकारी जे एकूण जे फेरीवाले, त्या फेरीवाल्यांचं निश्चितीकरण करून त्या नोडमध्ये, त्या सेक्टरमध्ये, त्या टाईपमध्ये ते गाववाले असतील, झोपडपट्ट्यातले असतील, शहरातले असतील, त्या लोकांना त्यांना रोजगार तिथे उपलब्ध झाला पाहिजे. आणि राऊंड द क्लॉक पोलीसचे लोक, म्हणजे मी त्याला पालकमंत्री असताना आपल्या महापालिकाकरता एक पोलीस स्टेशन आपण निर्माण करत, आणि ते अंतिम टप्प्यात आहे. 1 DCP, 2 ACP, 4 PI, 8 PSI, नंतर 200-250 कॉन्स्टेबल, आणि मग त्या ठिकाणी वॉर्ड ऑफिसचा एक माणूस आणि पोलीसचा माणूस राऊंड द क्लॉक तिथे 8-8 तासाच्या ड्युट्या करतील. तिथे फेरीवाल्यांना स्थिरावून देणार नाही. आणि पुन्हा त्याच्यावर व्हिजिलन्स करणारी गाडी तिथे असेल. एकूण आता सिलफाट्यामध्ये तुम्ही जर गेलात तर तिथे नारळ, फणस, ते कुठं ते सॉल्ट, कुठं तरी मीठ विकणारे अशी लाईन लागलेली असते. आणि ते नारळ सोललेले तिथेच पडलेले असतात. इतक्या सुंदर शहराची वाट लावण्याचं काम, आणि तिथे बाजूला गाड्या उभ्या राहतात, ट्रॅफिक जाम होते. आता एकूणच सिडकोच्या लोकांनी, नवी मुंबई म्हणजे सगळे अधिकारी नालायक असं मी म्हणणार नाही, पण काही सिडकोमध्ये नालायक अधिकारी आहेत. हे मी मंत्री असताना जबाबदारीने बोलतोय. अपोलो हॉस्पिटलच्या बाजूला मी जात असताना तिकडे एक पत्रे लावलेले मी बघितले, आणि आतमध्ये डोकावून बघितल्यानंतर तिथे 80% झाडं आहेत, आणि पाठीमागून तिथे पोकलेन लागलेलं आहे. कुठल्या तरी एका, कुठली कंपनी, लेवा पाटील कन्स्ट्रक्शन. नंतर मी सिडकोचे जॉईंट MD गणेश देशमुखांना फोन लावला, म्हणले काय चालले, कोण हा जबाबदार. त्याच्यामध्ये आम्हाला माहीत नाही कसं. ते कोणतरी साऊथचे दयानिधी, आता त्यांच्याशी मी बोलणार आहे. आणि मी गणेश देशमुखांना महापौर बंगल्यासमोर असे पत्रे लावले, म्हणजे त्या पाठीमध्ये पत्रे लावायचे, आतून सगळी झाडं साफ करायचे, तिथे बंगल्याचे प्लॉट काढायचे. आता महापालिकेच्या मोठ्या मुख्यालयाच्या समोर जवळजवळ 60% त्या ठिकाणी झाडं आहेत. ती जागासुद्धा विकलेली आहे. मी त्या तिन्हीच्या बाबतीमध्ये मी आमच्या वन विभागाला सांगितलेलं आहे, वनसंज्ञा लावा तिथे त्या ठिकाणी. कलेक्टर पांचाला बोललं, म्हटलं तुम्ही तर जिल्ह्याचे प्रमुख, तुमच्या नेतृत्वाखाली इथलं पर्यावरण राहतं. अशा प्रकारचे तुम्ही पाणवठे, ज्याला आपण वेटलँड, ते वेटलँडचे आपले असलेले 8-10 स्पॉट त्यांनी वेटलँड नाही अशा प्रकारची सर्वेक्षण केलं. अंतिम त्यांनी सही केली नव्हती. त्याने बोललं की आम्ही आमचे मिनिट्स कन्फर्म केले नाहीत. आम्ही जर कन्फर्म करण्याच्या अगोदर जर त्या ठिकाणी आक्रमकतेने बोललो नसतो तरी कन्फर्म झाले असते, आणि हे भूखंड विक्रीला बाहेर निघाले असते. सिडकोमध्ये बिल्डर लोकांचे दलाल आहेत. मी विधान भवनात आमदार असताना बोललो होतो, आता मंत्री असताना बोलतो. लिटरली काही गावाच्या लोकांनी जुनी घरं बांधलेली आहेत, रिपेअर करायचा त्यांनी सुरुवात केली की लगेच त्या ठिकाणी येतात, ते तोडतात, पत्रे लावतात आणि तो भूखंड विकतात. एका दिवसात भूखंड विकला कसं? म्हणजे माझं म्हणणं कशाला का एखादा बिचारा रिपेअर करतो ना, हे टेंडर एखाद्याला दिलेलं जातं आणि त्या ठिकाणी यांचं काम सुरू होतं. इतके नालायक लोक आहेत तिथे. आणि आता तर बाब अशी आहे, तुम्हाला माहिती आहे की महसूल
मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव आला माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं की मुंबई आणि उपनगरे हे 2 जिल्हे सोडता महाराष्ट्राच्या वाड्या वस्त्या ग्रामपंचायत नगरपालिका महापालिका या परिसरामध्ये वन विभागाची जागा सोडून दुसरे असलेल्या सिडको MIDC किंवा MMB कुठल्याही जागांवर त्या ठिकाणी कोणी घरं बांधली असतील 2011 पूर्वीची तर ती नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. 0 ते 500 पर्यंत 0 किमतीनं ती जागा त्यांना मिळेल. 500 स्क्वेअर फुटाची. त्याचबरोबर 500 ते 1000 रेडी रेकनरच्या 10% आणि पुढे 1000 ते 1500 परत रेडी रेकनरच्या 20% अशा प्रकारच्या जमिनी देण्यात. मग असे कायदा झालेला असताना सिडकोचे लोक नोटिसा देतात कसे? आता आपल्या एका महाभागानं वॉर्ड ऑफिसरनं त्या लक्ष्मण पाटलाच्या त्या वॉर्डमधल्या एक लोकांना जुनं घर 2000 काहीतरी 8 सालची घरपट्टी आहे त्यांनी नोटीस लावली. काय तुम्हाला अधिकार आहे? एवढी तत्परता तुम्ही कशी दाखवता? ज्या गोष्टी ज्या अनधिकृत आहेत त्या ठिकाणी तुमचं लक्ष गोरगरिबाचं छप्पर तो सावरतोय त्या ठिकाणी तुम्हाला त्याला डिस्टर्ब करण्यात त्याला तणावामध्ये ठेवण्याची तुमची इच्छा कशी होते? लोकांना पॅनिक करत म्हणजे स्ट्रेस येतो लोकांवर. एखादा जर हार्ट अटॅक आला याची पापं त्यांच्यावर जातील. त्याच्यानंतर आता म्हणजे हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये औषधाचा पुरवठा नीट करून ठेवा, मशिनरी नीट करून ठेवा, पोकलेन तयार करा, बोटी तयार करा. ज्या वेळेला एखाद्या ठिकाणी पूर होईल त्यावेळेला 2-4-5 दिवस जर पाणी साठलं तर त्या लोकांना उंच असलेल्या टायरच्या गाड्यातून त्यांना रेशन पाणी देण्याची सोय करा. अशा प्रकारचे मी पालघरला सुद्धा म्हणजे वसई विरार महापालिकेच्या आयुक्तांना आणि कलेक्टर आमचे जाखड मॅडम त्यांना सगळ्यात तिथे पण झाले ना. आज पण आयुक्तांना त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. एकूण नगरसेवक पण होते, काही कार्यकर्ते पण होते आणि अधिकारी वर्ग 99% अधिकारी वर्ग चांगला आहे असं मी 99% बोलतो. काय बोलतो मी? तुम्ही पर्सेंटेज मला सांगा जरा. पण 1% हलकट लोक ह्या महापालिकेतसुद्धा आहेत. ही गोष्ट खरी आहे. सिडकोमध्ये तर जवळजवळ म्हणजे 20% हलकट लोक आहेत. महापालिकेमध्ये त्यामुळे हलकट लोकांची संख्या कमी आहे पण ते आहे ते फार आता तीव्र आहेत.